नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेची अंतिम तारीख आता वाढवण्यात आलेली आहे. पूर्वी ही शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 अशी होती, पण आता ही तारीख सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. ही माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांच्यानुसार गेल्या काही दिवसांपासून OTP न येणं, तांत्रिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे अनेक महिलांची ई-KYC प्रक्रिया अडकलेली होती. आदिती तटकरे यांनी असंही सांगितलं की OTP समस्येमुळे अनेक पात्र महिलांची ई-KYC पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्देशानुसार ही अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही. ई-KYC कशी करायची तुम्हाला मी सोप्या शब्दात सांगतो. मग ई-KYC नेमकी कशी करायची? ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणे आवश्यक आहे आणि ई-KYC करताना आधार क्रमांक टाईप करा. त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकला की तुमची ई-KYC पूर्ण होते. पण गेल्या काही दिवसात OTP येत नव्हता. त्यामुळेच अनेक महिलांना त्रास होत होता. म्हणूनच सरकारने पुढे येऊन ही तारीख वाढवली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेबाबतची महत्त्वाची अपडेट. अजूनही ई-KYC बाकी असेल तर नक्की पूर्ण करा आणि ही माहिती तुमच्या आई, बहीण, मैत्रिणींना नक्की शेअर करा. अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.